तर बघू शकता बघा शेवंड भेटलेत. तर फायनली आपल्याला भेटलंय काय हे बघू शकता कसं फडफडते मासा आहे बघा ताजे. तर बघू शकता आपण आल्याप्रमाणे कोकर माशाची हे बघू शकता खूप सारे. नमस्कार मंडळी, मी हर्षद साखरकर, मिस्टर अँड मिसेस साखरकर या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. कोकणातला गावी आहे मित्रो. तर आज आहे ना आपण शेमग्याचे दिवस चालूच आहेत आणि आज आहे ना आम्ही एक दिवस वेळ काढून आहे ना फिशिंगचा आम्ही बेत केला आहे. आणि आपल्यासोबत आहेत ना सगळे गणेश वगैरे म्हणजे आशिष आणि रोशन वगैरे आपले गावातले सर्व मित्रमंडळी असणार आहे. तर आहे ना आपण सूरज तबीब म्हणून आहे त्याच्या पप्पांना आपण कन्व्हिन्स करून आहे ना त्यांना होडीवर जाण्यासाठी आपण त्यांना हे केलं आहे, तयार केलं आहे. आणि सोबत आपल्या संदेश असणार असतं, संदेश पावशीची होडी असणार आहे याच्यामध्ये जाण्यासाठी शिपिंगला. तर चला आपण रावतची जाळी टाकणार आहे त्यासाठी आणि बघूया आपण काय काय मच्छी मिळते. तर आपल्या चॅनलवर ना फर्स्ट टाइम असा फिशिंगचा व्हिडिओ येत आहे. तर चला जास्त वेळ नाही घेताना आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर चला सगळी मंडळी आपले ना आता एक एक वाढलेले आहेत मेंबर. आम्ही 3-4 लोकांनी ठरलो होतं पण आता ना मी जात होतो रागानी. तू कमी नाही सासरवाडी जायचा प्लॅन होता पण आता दुसऱ्या दिवशी जाणार आहे. त्यामुळे चला आता आपण जरा मोठी होडी काढतोय. हे बघा हे बोटीचे मालक आहेत. तर आपण या कृष्णा बोटीने आपण जाणार आहोत बाहेर. ही सिद्धेशची बोट आहे, सिद्धेश पावशे. आणि हे बघा आपले ओनर इकडे आहेत सिद्धेश पावशे है ना, संदेश पावशे सगळे भाऊ आहेत. तर बघू शकता बघा शेवंड भेटलेत. हे अगोदर फिशिंग केलेलं आहे ना संदेश? कधी गेलात? मगाशी. दालदीला कधी गेलात? मगाशी अर्धा एक तास वगैरे भेटले ते. चला आता आपल्याला बघूया काय काय भेटतं. तर चला आपली बोट आहे ना स्टार्ट झालेली आहे. सगळे मंडळी आपली जमलेली आहेत बोटीमध्ये. बघू शकता आपला गावाचा व्ह्यू. फर्स्ट टाइम आपण फिशिंगला चाललोय. फिशिंग रॉड वगैरे घेऊन सोबत नॉर्मल पाके पण आपल्याकडे. सुंदर असा वानकोड गाव. बघू शकता आपल्याला हिम्मतगडचा किल्लाही दिसतो इथून वरच्या साईडला. जर बघितलं ना बारीक असा बघू शकतो आपला हिम्मतगड वानकोटचा फोर्ट. त्याच्या बाजूलाच आपण आलोय. आर्टिफिशियल मासा घालायला लावते आपण. बघू शकता फिशिंग रॉड आणले आपण धरण्यासाठी. पहिला आपल्या मच्छीमार भावाने घेतलाय रॉड आता सूरज तबीब. बघूया आता आपल्याला काय भेटते, कशा प्रकारे फेकतो. चला आमची अर्धी मंडळी त्या होडीत गेलेत. आता आपण जाळा टाकल्यानंतर ओढायला चाललोय है ना. बाय बाय खतम टाटा बाय बाय. बघू शकता मच्छीची जाळी कशी ओढतात टाकल्यानंतर. तर फायनली आपल्याला भेटलंय काय कोकर. हा कोकर जवळ घ्या. जाळ्यात बघू शकता कोकर मासा भेटले. 4 भेटले 4. हे बघा नंतर आपण त्यातनं काढताना दाखवतो तुम्हाला. ठीक आहे घ्या जाळीवर. काहीतरी भेटला परत एकदा कोकर मासा भेटलाय. 6-7 भेटले हे बघू शकता.
आणि आम्ही रुपये सोडवतो इकडे. सगळे अंगाला लागून हे बघू शकता कसं फडफडते मासा आहे बघा, ताजे ताजे भेटलेत. बघू शकता हे बघा लगातार एकच जातीचे मासे. वा 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 नशीब आहे. वा वा आल्याप्रमाणे मस्त वा. म्हणून आम्हाला भेटला. हो. तुमच्या नशिबाने नशीब चांगलं आहे तुमच्या. दररोज येत जावा. हो चला. तर बघू शकता आपण आल्याप्रमाणे कोकर माशाची सर्व खाण लागली आपल्याला. दोन मारला रे बाउंड्री. आता मोजू शकत नाही आपण एवढे, तर बघूया आपण किती भेटत हे बघा. सोडवायची मोठी करामत आहे. कसे सोडवतात बघा. नंतर शेवटला भगवती. हे बघू शकता टोपलीभर मासे झाले. कोकर मासा. यात आहे ह्यांचीच लालसा करतात. काय नाही भावनात आता. हे बघू शकता खूप सारे मासे भेटले. काय बोलतोय? तर मित्रो, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच असेल की आपण शॉर्टमध्ये जवळच जाळी टाकली होती, तरी जास्त काय आपण ह्याच्यामध्ये गेलो नव्हतो वावामध्ये. पण आपल्याला कोकर मासा भेटला. म्हणजे कोकर मासे आम्हाला सुरुवातीला वाटलं की आम्हाला काहीच मिळणार नाही, कारण पाणी आहे ना शांत होता. पाणी जसं आपला जसा हे असेल ना, खवळलेला असेल ना समुद्र, गढूळ पाणी असेल तर त्यामध्ये चांगली फिशिंग होते. पण आपल्याला पाणी निव्वळ होता, त्यामुळे ना आपला कोकर मासा भेटला. तर कोकर मासे बघितलं तुम्ही किती क्वांटिटीमध्ये भेटले. तर आजचा व्हिडिओ ना खूप छान असा झाला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंटवर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.